पॅकेटचा जो खर्च आहे म्हणजे औषध बियाणं लागतं ते कंपनी यावर्षी पहिलं वर्ष म्हणून तुम्हाला ते स्वतःहून कंपनी फ्री ऑफ कॉस्ट देते, असं त्याची वेळेची आपण पण ते तुम्हाला यावर्षी आपण प्रोत्साहन त्यानंतर ट्रान्सपोर्टचा जो खर्च आहे आपण घेऊन जायला किंवा तो शेतकऱ्यांना ते आपल्या करावा लागेल. त्यासाठी रिक्षा तुमच्याकडनं एक करारनामा केला जातो. करारनाम्यानुसार ते ऑर्गनायझर आणि कंपनी असा तो करारनामा असतो, शेतकऱ्यांबरोबरचा तो करारनामा असतो. त्यावेळेला तुमच्याकडनं तुमचं बँकेचे डिटेल्स घेतले जातात, त्या कंडिशन्स त्याच्यामध्ये नमूद केल्या जातात आणि त्या पद्धतीने हे आपण कार्य पूर्ण करावे. आता ही झाली याची तांत्रिक माहिती, कसं लावायचं, कसं क्रॉसिंग करायचं, कसं बियाणं करायचं, कसं त्याला प्रोसेसिंगला पाठवायचं आणि याचा जो पैसा आहे तो साधारण 15 दिवसानंतर दूरच्या पैसा कारण याला सगळं करत असताना साधारण 3 ते 4 महिन्याचा याला कालावधी कारण शेवटी फील्ड टेस्ट म्हणजे जमिनीत पण ते बियाणं लावलं म्हणजे उद्या तुम्ही जर आपलं निवडून पाकिट काढलं असेल तर त्याच्यावर दिलेलं असतं 98% शुद्धता, त्याच्यामध्ये एवढे टक्के जमीन हे सगळं आपण काल येतो की आपण टेस्ट केलेलं असतं आणि तुमच्या ज्या पाकिटवर जो QR कोड येतो त्याचं काय होतं तो QR कोड म्हणतो आपण तो QR कोड आता मुंबई सगळ्यांकडे स्मार्ट मोबाईल तर तो QR कोड स्कॅन केला तर तुमच्या लक्षात येईल की हा कोणाच्या शेतातला माल कुठल्या शेतकऱ्यांनी उत्पन्न केलं इथपर्यंत आपल्याला फ्लेक्सिबिलिटी त्याची काढते. म्हणून आपल्याला हे काम करताना जर आपल्याला चांगले पैसे मिळत आहे त्याच्याकडे नीट लक्ष देऊन काम करायचं. साधारण एका एकरला पॉलिनेशन म्हणजे जे आपण हे क्रॉसिंग करतो त्याला एका एकरला 3 ते 4 दिवस लागतात. ते 2-3 तास पण आपल्याला दिवस करायचं दुसऱ्या पारगीनंतर त्याला दुसरं काम करावं. आता याची आर्थिक बाजू काय हे आता आपण समजून घेऊया. जसं आपण मगाशी चर्चा केली की पारंपरिक पद्धतीमध्ये 22,000 रुपये आपला आणि साधारण 40,000 रुपये उत्पन्न आहे तर त्याच्यामध्ये 60,000 रुपये उत्पन्न आलं आणि 22,000 रुपये गेले तर 38 ते 40,000 रुपये पारंपरिक शेती. आता हे पारंपरिक पद्धतीने खंडवा मेहनत आपण फक्त याचे कंडिशन काय झालं की प्रत्येक फवारणीमध्ये तुम्हाला एक बुरशीनाशक टाकलं. ते बुरशीनाशक का तर त्याचे बोंड सगळं होऊ नये म्हणून ते बुरशीनाशक दुसरे किडी लागू मायक्रोन्यूट्रिएंट वापरल्याने काय होतं की तुम्हाला त्या किडीची पोषण नावाचं जे रसायन आहे चमत्कार नावाचं जे ग्रोथ रेग्युलेटर आहे ते वापरले. ते कशासाठी वापरले झाडाच्या वाढीचं नियमन करण्यासाठी. झाडाच्या वाढीचं नियमन करायचं म्हणजे काय करायचं 2 फळ भाजल्यानंतर करायचं 2 गुणधर्मानंतर करायचं आणि झाडाची सुयोग्य पद्धतीने वाढ करायची. आपल्याला नुसतं झाड वाढवायचं का मोठं नाही तर आपल्याला त्या बोंड 27,000 रुपये खर्च वाढतो. तर हे आपण जे मागणी पकडलं असतं की 22,000 रुपये तो खर्च 27,000 3,000 पकडू 3,000 म्हणजे साधारण 25,000 रुपये तुमचा एकरीचा खर्च. आता जे मजुरी तुम्ही लावणार आहात तुमच्याकडे मजूर काय आहे बाईचं मागे माणसाचं मजुरी किती येते 250. साधारण 3 बाया आपण जर पकडल्या तर 750 रुपये प्रति रोज आपण आपल्याला मजुरीचा खर्च. आता किती दिवस करायचं आपल्याला 60 दिवस आणि 60 दिवस केलं तर 750 प्रमाणे 60 दिवसाचे पैसे किती होतात 7 सका 45 आणि 45,000 रुपये हे आपल्याला मजुरीचा खर्च झाला आणि